नमस्कार. कथा स्वप्नांची उंच भरारी. लहान गावात राहणारी सायली नावाची एक साधी मुलगी. तिचं घर खूप गरीब होतं. वडील शेतकरी व आई मोलमजुरी करणारी. पण सायलीची स्वप्न मात्र खूप मोठी होती. ती डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून होती. गावातील लोक म्हणायचे, गावातील मुलगी डॉक्टर कशी होणार? पण सायलीला हे ऐकवायचं थांबवलं नाही. ती रोज दिवसभर अभ्यास करत असते. दिवे नसले तर कंदिलाच्या प्रकाशात वाचत असते. आईवडिलांना तिची खूप साथ दिली. त्यांना म्हटले, तू शिक, आम्ही मेहनत करू. शाळेत सायली नेहमी पहिली यायची. शिक्षक तिच्या हुशारीने थक्क व्हायचे. पण आर्थिक परिस्थितीमुळे कॉलेजचा खर्च कठीण होता. सायलीने घरकाम करून पैसे जमवले. शेजारच्या घरी झाडू पोछा करत अभ्यास सुरू ठेवला. कॉलेजला जाताना तिची चप्पल फाटलेली असायची, पण तिचे मन मात्र मजबूत होते. मित्रमंडळी मज्जा करत सायली अभ्यास करत असायच्या. एक दिवस एका परीक्षेचा निकाल लागला. सायलीने संपूर्ण जिल्ह्यात पहिला नंबर मिळवला. अख्खं गाव आश्चर्यचकित झालं. हीच आपली सायली आहे का? लोक विचारू लागले. पण सायलीचा संघर्ष अजून संपला नव्हता. मेडिकलला प्रवेश मिळणं खूप कठीण होतं. पण तिने हार मानली नाही. दिवस रात्र अभ्यास करत राहिले. अखेर नीट परीक्षेत तिला यश मिळाले. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पहिल्यांदाच तिने शहर पाहिले. तिला सगळं नवीन वाटत होतं. भाषाही वेगळी होती, पण तिने प्रयत्न थांबवले नाहीत. रोज नवीन शब्द शिकत गेली. तिचा आत्मविश्वास हळूहळू वाढत गेला. पहिल्या वर्षी ती मागे राहिली, पण दुसऱ्या वर्षी तिने घवघवीत यश मिळवलं. तिच्या मेहनतीला फळ मिळू लागले. तिच्या नावाचा गौरव होऊ लागला. गावात सगळे जण तिचं कौतुक करू लागले. आमची सायली डॉक्टर होणार असं सगळे म्हणू लागले. सायलीचे आई वडील खूप भावूक झाले. तिला शिकवताना त्यांनी खूप त्याग केला होता, पण त्यांचं स्वप्न साकार होत होतं. मेडिकलचं शेवटचं वर्ष सुरू झालं. आता सायली इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागली. तिचा आत्मविश्वास दुणावला होता. एकेवेळी तिला एक गरीब रुग्णांवर उपचार करायचे होते. तो रुग्णही तिच्यासारखाच होता, संघर्षातला. सायलीने पूर्ण जीव ओतून त्याच्यावर उपचार केले. रुग्ण बरा झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या पोरीसारखी डॉक्टर भेटली, तो म्हणाला. त्या दिवशी सायलीला डॉक्टर होण्याचं खरं कारण समजली. ती फक्त नोकरीसाठी नव्हती, सेवेसाठी होती. शेवटच्या परीक्षेतही तिने सुवर्ण पदक मिळवलं. तिचं संपूर्ण कॉलेज तिला स्टँडिंग ओवेशन दिलं. आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहत होते. अखेर ती डॉक्टर झाली. तिचं पोस्टिंग तिच्याच गावात झालं. गावात आता तिला डॉक्टर सायली म्हणून ओळखू लागले. तिने गावात मोफत आरोग्य शिबिर घ्यायला सुरुवात केली. गरीब लोकांसाठी औषधं मोफत दिली. मुलींना शिक्षणाची प्रेरणा दिली. अनेक मुली सायलीसारख्या डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहू लागली. सायली आता त्यांची हिरो झाली होती. तिच्या जीवनाची कथा सगळीकडे पोचली. एक दिवस तिच्यावर वृत्तपत्रात लेख आला. शीर्षक होतं, स्वप्न उंच होती पण पाय जमिनीवर. तिचं आयुष्य आता एक आदर्श झालं होतं. शाळांमध्ये तिची भाषणं होती. ती सांगायची, स्वप्न मोठी ठेवा, मेहनत सोडू नका. तिच्या प्रत्येक शब्दात अनुभव होता. आईच्या हातून बनलेल्या भाकरीचं कौतुक तिने कधीच विसरलं नाही. डॉक्टर असतानाही ती जमिनीशी जोडलेली होती. एका समारंभात तिचा सत्कार झाला. राज्य पातळीवर तिला गौरवण्यात आले. पण तिच्या चेहऱ्यावर अहंकार नव्हता. सायली अजूनही साधीच होती. एक दिवस तिला तिच्या जुन्या शाळेत बोलवलं. तिथे लहान सायलीचा फोटो अजूनही लावलेला होता. ती भावूक झाली. तिच्या शिक्षकानं तिला मिठी मारली. तू आमचं स्वप्न पूर्ण केलंस, त्यांनी म्हटलं. त्या दिवशी तिला वाटलं, हेच खरं यश आहे. आज तिच्या गावात मुली शाळेत जातात. सगळे म्हणतात, सायलीसारखी व्हायचं आहे. तिच्या संघर्षातून सगळ्यांना नवा उमेद मिळाला. गरिबी आडवी आली, पण ती थांबली नाही. संकट आली, ती लढली. हसत हसत ती पुढे गेली.
समाजासाठी ती दीपस्तंभ झाली. तीच गोष्ट अनेकांच्या जीवनात प्रकाश बनली. एक साधी मुलगी आता असामान्य झाली, कारण तिने स्वप्न पाहिली होती आणि त्यासाठी झगडली होती. हार मानली नाही. यश तिला द्यावंच लागलं. म्हणूनच म्हणतात, स्वप्न बघा, कारण तीच आयुष्य घडवतात. धन्यवाद.